मालेगाव तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या काही नव्याने नियुक्ती झाल्या। काही जे जुने शिवसैनिक पदाधिकारी होते त्यांना वगळण्यात आलं। पहिल्यांदाच जेव्हा नियुक्त्या झाल्या होत्या त्यावेळेला 6 महिन्यासाठीच तात्पुरत्या स्वरूपाच्या नियुक्त्या करायच्या अशी भूमिका ठरली होती आणि त्यानंतर जे काही त्यांचं कामकाज असेल ते कामकाज पाहिल्याच्या नंतर पुढचा निर्णय घेतला जाईल अशा संबंधीची भूमिका होती। पण मध्यंतरीच्या काळात मी 10 महिने तुरुंगात होतो आणि त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रिया थांबल्या होत्या। लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही तक्रारी आमच्यापर्यंत आल्या होत्या। त्या पक्षाने माझा त्याच्या संबंधी विचारणा केली आणि त्या अनुषंगानं काही बदल करणं गरजेचं होतं। ते बदल आम्ही केलेले आहेत। आता नव्याने संपर्क प्रमुख सुद्धा माजी आमदार अशोक धात्रक साहेबांना देण्यात आलेला आहे आणि 20-21 तारखेनंतर ते आल्याच्या नंतर संबंध संघटनेचा आढावा घेतील आणि त्याच्यानंतर जे जे आत्ता इतरही पदाधिकारी आहेत त्यांचं पण आम्ही परफॉर्मन्स ओरिएंटेड विचार करणार आहोत। ज्यांना म्हणजे नुसतीच पदं अडकून ठेवण्याच्यासाठी पदं नाही आहेत। शिवसेनेचं सभासद नोंदणीमध्ये त्यांचं योगदान किती झालेलं आहे, मतदार नोंदणीमध्ये त्यांचं काम किती झालेलं आहे, बूथ रचनेमध्ये काम किती झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन जे सक्रियपणानं पक्षवाढीसाठी काम करतील अशा सगळ्या लोकांना पक्षाची जबाबदारी दिली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।